संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चडगाव जामोद तालुक्यातील भेंडवळच्या घटमांडणीला 350 वर्षाचा इतिहास आहे। संपूर्ण शेतकरी वर्ग या मांडणीवर विश्वास ठेवून शेती करत असतो। अशा या ऐतिहासिक घटमांडणीचे भाकीत 11 मे रोजी वर्तवण्यात आले आहे। या वर्षीच्या या मांडणीमध्ये गहू, हरभरा आणि वाटाणा हे सर्वोत्कृष्ट पीक म्हणून सांगण्यात आले असून इतर पिकांमध्ये ज्वारी आणि कापूस हे मध्यमपेक्षा अधिक चांगले राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सध्या संपूर्ण देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असल्याने राजकारणामध्ये रुची नागरिक तसेच अनेक राजकारणी लोक हे भाकीत ऐकण्याकरिता येथे उपस्थित होते। कारण या संपूर्ण 18 प्रकारच्या कडधान्याच्या मधात जो कळस ठेवला जातो आणि त्याच्या आजूबाजूला जे खाद्यपदार्थ ठेवले जातात त्याचसोबत राजाचं प्रतीक म्हणून पानविळा सुद्धा ठेवला जातो। त्यावरून देशातील प्रमुख राज्यकर्ते अर्थात राजाचं भाकीत किंवा भविष्यवाणी वर्तवली जाते। या वर्षीच्या मांडीत राजा कायम असून आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी राजा कायम असं न म्हणता पान सुपारी हे योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे। त्या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी आपापले मत काढत आपापल्या परीने त्याची व्याख्या केली आहे। प्रसिद्ध अशा भेंडवळ मांडणीला मागील 350 वर्षाची ही परंपरा असून वैकुंठवासी चंद्रभान महाराज यांच्या वंशातील सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज अक्षय तृतीयेच्या दिवशी ही घटमांडणी करतात आणि दुसऱ्या दिवशी हे सर्व भाकीत निघत असते। यावर्षी देशात लोकसभा निवडणुका असल्याने भेंडवळ घटमांडणीकडे राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते। कारण मांडणीतील घाटात सुपारी कायम आहे, म्हणजे देशात स्थिर सरकार येण्याचे संकेत वर्तवण्यात आले आहेत। MCA न्यूज मराठी करिता सुरेश मानकर, भेंडवळ, जळगाव जामोद। येथील अक्षय तृतीयेचं 2024 जे मांडणी असते त्याचं भाकीत जे आहे ते याप्रमाणे पावसाळा जो आहे तो पावसाळा पहिला महिना थोडा कमी दाखवते, तुरळक पद्धतीचा आहे, कुठे पडेल कुठे नाही पडेल। जसं दुसरा महिना आहे हा सुद्धा साधारण आहे, पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे पण कमीच आहे। तिसरा महिना भरपूर आहे, चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे आणि अवकाळी पाऊस हा सर्वात जास्त आहे आणि एकूण पावसाळ्यापेक्षाही अवकाळी पाऊस जास्त आहे। एकूण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पावसामुळे बरेचशा ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकते। तसं पिकाची जी परिस्थिती आहे, सर्वप्रथम अंबाडी हे कुलदैवत असते, हे जर कायम असलं तर सर्वच ठीक राहते। आपली संस्कृतीप्रमाणे ते कायम आहे। कपाशीचं पीक आहे तर हे मोगम आहे, तर त्या पिकाच्या बाबतीत असं सांगता येईल की ज्या ठिकाणी पहिल्या महिन्यातला पाऊस पडेल आणि पेरणी लवकर होईल त्या भागात चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते आणि ज्या एक भागात थोडंसं पाऊस कमी पडेल पहिल्या महिन्याचा, पेरणी जर उशिरा झाली तर तिकडे पिकाची परिस्थिती थोडीशी कमी येऊ शकते। एकूण सर्वसाधारण पीक कपाशीचं भाकीत केलं जाते। तसंच त्याच्यानंतर आहे तूर गेल्या 2-3 वर्षात चांगलं पीक दाखवत होतं, पण यावर्षी मोगम आहे, ते म्हणजे सर्वसाधारण पिकाची परिस्थिती आहे। कारण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस आहे हा तिसऱ्या चौथ्या महिन्यात आणि पहिल्या महिन्यात जे आहे तर पहिल्या महिन्यात ज्या पेरी होतील त्यांना तिसऱ्या चौथ्या महिन्यातल्या पावसामुळे तुरीचं पीक भरपूर येईल। त्याच्यानंतर मूग आहे, उडीद आहे, हे सर्वसाधारण पीक आहे। त्याच्यानंतर तीळ आहे, तीळ चांगल्या प्रकारचं आहे, सर्वसाधारण चांगल्या प्रकारचं पीक आहे तिळाचं। बाजरी बी सुद्धा सर्वसाधारण पीक आहे। त्याच्यानंतर तांदूळ म्हणजे साळी हे सुद्धा चांगलं आहे, चारही बाजून त्या फैललेल्या आहेत, त्यामुळे पिकाची परिस्थिती चांगली राहील। त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी भादली हे याचं रोगराईचं प्रतीक असते, ते सुद्धा फैललेलं आहे, त्यामुळे बरेचसे पिकावर माणसांवर रोगराई हे येईलच थोडीफार, पण असं जास्त प्रमाणात गेल्या 2-4 वर्षात जे प्रमाण होतं त्या प्रमाणात नाही आहे। त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी तेजी राहणार नाही, सर्वसाधारण पीक आहे। त्याच्यानंतर करडी आहे, हे करडी संरक्षण खातं आहे आपल्या देशाचं आणि पीक आहे, ते पीक साधारण येईल आणि करडीचा एक दाणा बराचसा बाहेर गेलेला आहे 6 बोटं, त्यामुळे आपलं संरक्षण खातं मजबूत राहील, कोणत्याही प्रकारचं आपल्याला हानी पोचणार नाही परराष्ट्रापासून। मसूर आहे, मसूर हे परकीय राष्ट्र आहे, त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला फारसा त्रास होणार नाही, त्रास झाला तरी आपलं संरक्षण खातं प्रबळ राहील
आणि ते त्याचा विरोध करेल. याप्रमाणे यावर्षीचं मांडणीचं भाकीत होतं.